सुप्रभात. बाई माझ्या थोबाडीत मार ना. Why? फुगे फुगून फुगून गाल दुखायला लागले रे. मार ना. It was your idea. तू मॅनेज करायचं. सरे भाई भाई मुलीला प्रपोज करायचं म्हणजे हे सगळं पाहिजेच ना. लाल फुगे, लाल गुलाब, केक, चॉकलेट, ग्रीटिंग हे सगळं पाहिजे भाई. This is too much, right? नाही रे तसं काय नाही. प्रेम म्हणजे सगळं लालच लाल लाल. All right. Diggs, Don't touch it. ते सहीच आहे. अहो नचिकेत. अरे भाई थांब ना. अरे समज ना मी सही आहे. What rubbish? प्रॅक्टिस भाई प्रॅक्टिस. सहीला प्रपोज करायची प्रॅक्टिस आतापासूनच कर. हा समज मी सही आहे. एवढं अजून कमी. भाई एवढंच जातं माझं. Then why are you trying? खूप डिफिकल्ट आहे. अरे भाई समज ना थोड्या वेळासाठी. हा समज. सही अशी आत येईल आणि आपोआप सगळ्या लाईट ऑन होतील. सहीला हे सगळं दिसेल की सईच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव होईल. Wait a minute. हा एक क्वेश्चन आहे. विचारा नचिकेत. आज तुमचे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे. हे लाईट फ्लावर्स हे ऑन कोण करणार? तुझा डॅड माझा डॅड. भाई आपण है ना. हँडल इट विथ केअर. भाई मी आहे ना. टेन्शन नाही घ्यायचा. सई पुढे आली की मग हे सगळं बघून भारावून जाईल आणि मग स्वतः होतीच एक गिरकी येईल. अल्लाह लायक आहे. आणि मग तिची नजर हार्ट शेपच्या केककडे जाईल. This heart shaped cake, this is too much. अरे भाई इंडियन मुलींना हे असंच आवडतं. ऐक माझं. सई हळूहळू तुझ्या जवळ येईल. तू जास्त जवळ नाही यायचा. मेंटेन सम डिस्टन्स. ठीक आहे ना. हा सई जवळ आली की तू हार्ट शेपचा एक फुगा घे. मी हा घे हा घे. ऑलराइट. एक गुलाबाचं फुल घे. गुडघ्यावर बसायचं. This is too impossible. भाई होणार होणार. Are you sure? अरे शुअर. फुल शुअर. All right. I love you, Sai. ईश्वर नचिकेत काहीतरीच काय. असं 5 वेळा बोल. 5 times. प्रॅक्टिस. All right. Fine. I love you, Sai. I love you so much. ईश्वर नचिकेत You काहीतरी. don't have to do that every time. Stand up properly. I love you, Sai. Love you so much. नचिकेत मला आज म्हणाले ते मला त्या मुलीबद्दल सांगणार आहेत जिच्यावर त्यांचं प्रेम आहे. पण हे सगळं ते मला का सांगणार आहे? नचिकेत जेव्हा मला काहीच सांगत नव्हते तेव्हाही मला वाईट वाटत होतं. आणि आज पण मी खुश नाहीये. असं का होतंय? नचिकेत तुम्हाला भेटायला मला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. नचिकेत नचिकेत
नचिकेत. Today is the day. Mind मध्ये जे पण आहे सगळा बोलणार. I waited for too long because initially आवडला नसता तुला. But now I've decided मी बोलणार सगळं. Hi. थांबा नचिकेत. What happened? क्षमा करा मला. म्हणजे चुकीच्या वेळेस आले मी इथे. माझा जरा गोंधळच झाला. गोंधळ? हो, नाहीतर मग तुमचा गोंधळ झाला असेल. कारण रिचाला द्यायची वेळ तुम्ही मला दिली म्हणून मी आले इथे. तुम्ही रिचाची वाट बघत होता ना? भाई रिचाची वाट कशाला बघेल? Yeah, exactly. Why Richa? रिचाला तुमच्या प्रेमाची कबुली द्यायची होती तुम्हाला आणि मी मध्येच आले म्हणून सगळी गडबड झाली. No, Sai. It's not like that. नचिकेत, का लपवताय माझ्यापासून? मला माहिती आहे तुम्हाला रिचा आवडते. तुम्हाला मी म्हणाले होते ना, मला कळलंय ती मुलगी कोण येते. अरे काय रिचा? Sai, look. नचिकेत, तुम्ही मैत्रीण म्हणता ना मला, मग का लपवता माझ्यापासून? You first listen to me, please. हो, ऐकूनच घेणार आहे मी सगळं. रिचा येऊन गेल्यानंतर इथे काय झालं हे सगळं सांगा उद्या मला. Sai. येते मी. Sai, just once. Sai. भाई सगळे लोचे झाले. कहाणी में ट्विस्ट. So because of you. तू इन्सिस्ट केलं, मानून केलं. भाई तू मला काय बोलतो सगळं? हा, तुझी आणि सईची लव्ह स्टोरी पुढे जावी म्हणून केलं ना सगळं? अरे भाई सगळं मॅच झालं, फ्लॉप झाला सगळं. भाई पण तू काय बोललेला की सईला सगळं माहितीये म्हणून, की तुला कोण मुलगी आवडते म्हणून हा सगळा प्रपोजचा घाट घातला ना? How can she think like this? Richa आवडणार मला. No, it's horrible. तिला असं वाटतं that मी only friend तिचा, nothing else. I waited for too long because initially आवडला नसता तुला. But now I've decided मी बोलणार सगळं. Hi.
का भास होतोय मला ह्यांचा? का होतंय हे सगळं? असं मलाच कळत नाहीये. Why did she close the curtains? खरंच नाही feelings तिला माझ्याबद्दल? No, मी वाट बघणार. I can't wait for her forever. तिला realize होणार that she loves me. What are you doing? Why are you crying? Turn that off. बंद करते. Sai has misunderstood everything. Sort out केला पाहिजे. भाई एक विचारू? सई तुला नाही बोलली म्हणजे आता तू रिचाला पटवणार ना? What? म्हणजे आता सई तुला नाही बोलली म्हणजे तू रिचाला प्रपोज करणार ना? तू काय भाई इम्पोर्टेड आहे, हँडसम आहे. रिचा तुला नाही बोलणार आहे होय? रिचा तुला लगेच होय बोलणार. You eat so much. So brain मध्ये जात नाही काय? वेडेसारखा वागा तू. प्रेमात पडलेले सगळे वेड्यासारखेच वागतात. वागतो वेड्यासारखा मी. Let me clear this. Only Sai आवडतं, not Richa. मग रिचाचं? She is just a friend. हा? Yesterday Sai काय पण बोलला. But I know the truth. ती मी नाही करत. तिला पण मी आवडतं. I know, I've seen it in her eyes. Proof करणार मी. मग रिचाचं काय? What nonsense again? भाई म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे ना? निकल पडी. गाणं कुठे गेलं? बांधा केला मी. हा? What line are you talking about? कुठला लाईन? कसला लाईन? लाईन म्हणजे ते भाई आपली माझी रिचा ते भाई आपल्याला रिचाला आवडते. नाही सई नाही बोलली तुला मग वाटलं मला तू रिचाला पटवणार. Are you crazy? Do you know love काय असतं? Any idea? हा नाही idea तुला. It's not like an exchange policy. दे आए गया असं नसतं. सॉरी भाई. Stop all that now. Misunderstanding clear कसा करायचा साईचं ते I don't know. भाई देतो ना मी आयडिया. एक सोडून 1000 आयडिया देतो. नको प्लीज. I don't want your ideas. एकदा दिला तू last time. I saw what happened. I'll manage. मग सांग काय करायचं? हा मी करतो. Give me some time. Let me think. घाई नाही करायची. I know Sai is unhappy. ती happy नाही with what happened yesterday. कशावरून? I saw her. She stormed out. निघून गेलं. चालू काहीतरी तिच्या माइंड मध्ये. सई घे आधी चहा घे. अगं आई तू कशाला आलीस? मी आले असते खाली. छान. अगं 4-4दा हाका मारल्या तुला आगार होतोय म्हणून शेवटी परत गरम केला आणि घेऊन आले. कुठे निघालीस तू सकाळी सकाळी? आई मी आज दुकानात जाणार आहे. अरे वा, अचानक दुकानात? हो तेवढीच बाबांना मदत माझी. काय चाललंय तुझं? राहू दे ते. हे घे आधी चहा पी. भाजली ना जीभ?
म्हणून सांगते शांतपणे पी बाळा. आई काय झालं? तू बघितलंस ना, तू पण हसशील. ये इकडे बघ. म्हणून म्हणते दुकानाऐवजी मित्रमैत्रिणींकडे जा. वेळ पण चांगला जाईल आणि बरं वाटेल तुला. रिचाकडे जातेस का? करू का तिला दूरध्वनी? रिचाकडे कशाला? रिचाकडे नको. अगं डोक्याला काय झालं एवढं? खाली चल, रिचा आली तुला भेटायला. ती का आली आहे? मला काय माहिती, तू जाऊन विचार ना तिला. येणारच ना. तिथे आली असेल म्हणून इथे आली आता. काय पुटपुटतेस ग? नाही काही नाही. अगं अगं वहिनी अशी का वागतेस आई? तेच ना, काय झाले काय माहित. असू दे, सांगेल आपण. बर. जुन्या काळी लोक देवी भोवती असे फेर धरून देवीची स्तुती करणारी गाणी म्हणायचे. पण आता कांठाळ्या बसणारी ती विभत्स गाणी लावून त्याच्यावर अंगविक्षेप करत नाचतात. हो ना अप्पा, अगदी बरोबर आहे तुमचं. काय गे सई? अगं तू कुठं निघालीस? रिचा आले बघ तुला भेटायला. रिचा, हा, तू कधी आलीस? आज सकाळी सकाळी अचानक इकडे? अगं सई, मी तुला आत्ताच सांगितलं ना रिचा आली म्हणून. हो, ती आली आहे हे मला माहिती आहे, पण ती का आली आहे असं विचारायचं होतं मला. हा सई, तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये हीच जरा जास्त गुणी आहे बरं का मुलगी. म्हणजे तिचे संस्कारच कळतायत तिच्या वागण्या बोलण्यावरून. धन्यवाद अप्पा. नाही तसं मी तोंडावर कुणाचं कौतुक करत नाही, पण तू ज्या श्रद्धेनं मी नवरात्राविषयक जी माहिती सांगितली ती ऐकली, त्यावरून मला पटलं की मुळात आई वडीलच संस्कारी असले पाहिजेत. आणि रिचा, काय काम होतं तुझं? अगं ते नवरात्रीत आपल्याला दांडिया खेळायला जायचंय की नाही, त्याबद्दल बोलायचं होतं मला. बोला बोला, पण लोक आपल्या संस्कृतीला नावं ठेवतील असं काहीही करू नका. आवाजाच्या मर्यादा सांभाळा आणि हो, अंगभर कपडे घालून देवीची आराधना करा, म्हणजे ती प्रसन्न होईल. हो अप्पा. आणि बरं का रिचा, तुझ्या सुद्धा सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सगळं सांग. हो अप्पा, सांगेन. आणि तसंही अप्पा, यावर्षी कदाचित हे शेवटचे नवरात्र माझं. शेवटचं म्हणजे? अगं म्हणजे माझ्या घरी माझ्या लग्नाचं बघतायत. वा 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 वा. अरे मग या वर्षी होऊन जाऊ दे तुझं लग्न. योग्य वयात योग्य जोडीदार मिळाला की संसार सुखाचा होतो. अप्पा नमस्कार करते. आयुष्यमान भव. रिचा, तुझ्या मनासारखा राजबिंडा तुला साजेसा असा राजपुत्र मिळू देत. उंचपुरा, उच्च शिक्षित, संस्कारी असा असू देत तो. बोला बोला, तुम्ही बोलत बसा, मी आलोच. सुनबाई, काढा पाठवा जरा. हो आणते अप्पा. सई, आपण बोलूयात का थोडं? कुठे निघालीस तू? नाही रिचा, आज वेळ नाहीये, मला दुकानात जायचंय. अगं कधी ठरलं तुझं दुकानात यायचं? काकू, मी मगाशीच सांगितलं ना तुला, आपल्याला दुकानात जायचंय. हो हो, हा बरोबर. जाऊया ना आपण दुकानात. मी आधी चिनूचा डबा भरून येते. हा हो आले. बरं ऐक ना, तू आत्ता नसशील फ्री तर आपण मग रात्री भेटूयात का? रात्री पाहुणे येणार आहेत ग घरी. आज खरंच वेळ नाहीये रिचा. मी सांगते ना तुला आपण कधी भेटूयात. बरं पण नक्की सांगा. हो नक्की सांग. चल येते मी. बाय.